लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याच्या दिलेल्या सूचनेनंतर जिल्ह्यातील पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर येवला तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास वेगाने लावलाय। रात्रीची गस्त, अचानक कोम्बिंग ऑपरेशन आणि संशयितांची तपासणी करत असताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे। 29 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री पथकातील पोलीस उपनिरीक्षक बहिरट, पोलीस नाईक वैरागर, शिपाई शिंदे, बनकर आणि दुबे यांना गुप्त माहिती मिळाली की आडगाव रेपाळ गावातील खंडू केदू कवडे आणि गोकुळ श्रवण माळे यांनी मोटरसायकल आणि मोटर्स चोरून घरामध्ये लपवून ठेवली आहे। छाप्यातून पोलिसांनी हिरो MF डिलक्स मोटरसायकल, 6 इलेक्ट्रिक पानबुड्या अशी किंमत 30,000 रुपये असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र दिसून आलंय। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी पथकाचं कौतुक केलंय। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, येवला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.